तारदाळ समर्थनगरमधील अभिराज सायझिंगचे केमिकलयुक्त सांडपाणी उघड्यावर ग्रामपंचायत प्रशासनाने या सायझिंगवर कारवाई करावी, ग्रामस्थांची मागणी। तारदाळ शहापूर रस्त्यालगत समर्थनगर परिसरातील अभिराज सायझिंगमधून बाहेर पडणारं केमिकलयुक्त सांडपाणी रस्त्याच्या कडेला साचत असल्याने स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। सायझिंगमधून निघणाऱ्या या दूषित पाण्याची योग्य पद्धतीनं प्रक्रिया व विल्हेवाट लावण्याऐवजी ते उघड्यावर सोडलं जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। विशेष म्हणजे संबंधित सायझिंग धारकाला ग्रामपंचायतीच्या वतीनं यापूर्वी वेळोवेळी तोंडी तसेच लेखी सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येतं। मात्र या सूचनांकडे गांभीर्यानं पाहिलं जात नसल्याने ग्रामपंचायतीच्या आदेशांना केराची टोपली दाखवली जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे। या प्रदूषित पाण्यामुळे परिसरातील बोरवेल आणि विहिरीच्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्यास सुरुवात झाल्याची नागरिकांची तक्रार आहे। परिस्थितीकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर भूजल दूषित होऊन भविष्यात या परिसरातील पाणी पिण्यासह दैनंदिन वापरासाठीही अयोग्य होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। ग्रामपंचायतीने यापूर्वी तोंडी आणि लेखी सूचना देऊनही समस्या कायम राहत असेल तर आता केवळ कागदी कारवाई न करता प्रत्यक्ष पाहणी, सांडपाण्याची तपासणी आणि प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे का याची चौकशी करणं गरजेचं आहे। ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीनं पाहणी करून सांडपाण्याचा निचरा बंद करावा, पाण्याची गुणवत्ता तपासावी आणि नियमांचं उल्लंघन आढळल्यास संबंधित सायझिंग धारकांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक